आजची रेसिपी मखमली कोफ्ता करी। नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। 2 उकडलेले बटाटे, 100 ग्राम पनीर आणि 1 चीज क्यूब हे सगळं मॅश करून घ्यायचं। मी ग्रेटरने त्याला किसून घेते। 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, हाफ टीस्पून मीठ, हाफ टीस्पून काळी मिरीची पावडर आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालते आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बटाट्यामध्ये किती पाणी असेल त्या प्रमाणात कॉर्नफ्लोअर घालायचं। जर तुम्हाला असं वाटत असेल की याचे बॉल बनत नाहीत, याचे कोफ्ते तयार होत नाहीत, तर थोडंसं कॉर्नफ्लोअर तुम्ही यामध्ये घालू शकता। सुरुवातीला 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेलं, आता परत मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेलं आणि याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे। आता याचे आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घ्यायचे। जर डो तुमचा चिपचिपा किंवा चिकट होत असेल आणि त्याचे कोफ्ते बनत नसतील तर तुम्ही त्यामध्ये 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर आणखीन घालायचे आणि व्यवस्थित डो तयार करून त्याचे अशा प्रकारे गोल कोफ्ते तयार करून घ्यायचे। आता मीडियम हॉट ऑइलमध्ये एक करून कोफ्ते टाकायचे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे। खूप जास्त तुम्ही शिजवलेत ना की यामध्ये जे चीज आहे ते बाहेर निघतं, तर खूप जास्त ओव्हरकुक करू नका। सोनेरी रंग झाला की लगेचच त्याला काढून घ्यायचं। एकाच वेळी सगळे कोफ्ते टाकायचे नाहीत, एक करूनच टाकायचे। आणि मी ज्या प्रकारे त्याला वरून तेल घालून थोडंसं फ्राय करते आहे ना, तसंच करायचं, नाहीतर ते एकमेकाला चिटकतात। बघा, अशा प्रकारे मस्त सोनेरी रंग आला की कोफ्ते काढून घ्यायचे। कोफ्ते थोडे जरी जास्त शिजले ना की त्यातलं चीज बाहेर येतं। बघा, मी तुम्हाला एक कोफ्ता दाखवते। बघा चीज कसं बाहेर आलेलं आहे। तर चीज बाहेर न येता हे सगळे कोफ्ते तळून घ्यायचे। आता कढईमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं। त्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 लवंग, 2 हिरवी विलायची, 2 टेबलस्पून मेलन सीड्स आणि 8 ते 10 काजू घालायचे। सोबतच 1 हिरवी मिरची, थोडासा कोथिंबीर आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो किंवा 1 मोठा टोमॅटो घालायचा। चवीप्रमाणे मीठ, हाफ टीस्पून लाल तिखट, हाफ टीस्पून कश्मीरी लाल मिरची आणि अगदी पाव चमचा हळद घालायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। झाकून मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं। जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवायचं। बघा, इथे 4-5 मिनिटातच टोमॅटो छान सॉफ्ट शिजलेले आहेत। आता याला गार करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान फाईन पेस्ट करायची। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट आपण तयार केली ती त्याच कढईमध्ये घालायची। मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला होता, त्यात पाणी घालायचं आणि अशा प्रकारे संपूर्ण मसाला काढून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। आता यामध्ये आपल्याला कुठलेही सुके मसाले घालायचे नाहीत। यामध्ये घालायची कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 टीस्पून साखर घालायची, किंवा तुम्ही यामध्ये मध देखील घालू शकता। आता याला छान उकळी आली। बघा, हे छान ग्रेव्ही शिजलेली आहे। यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले कोफ्ते आहेत ते घालायचे आणि फ्रेश क्रीम घालायचं आणि 2 मिनिटं झाकून याला अगदी मंद आचेवरती ठेवायचं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये 1 टीस्पून बटर देखील घालू शकता। मी इथे बटर किंवा तेल काहीही घातलेलं नाही। 1 ते 2 मिनिटं कमी गॅसवर ठेवल्यानंतर बघा, इथे आपली एकदम मखमली कोफ्ता करी तयार झालेली आहे। गरमागरम सर्व करा
तंदुरी रोटीसोबत खा, प्लेन फुलक्यासोबत खा किंवा भातासोबत खा. भातासोबत अप्रतिम लागते. रेसिपी एन्जॉय करा. थँक्यू.